Hello everyone and welcome again. In the previous video we have seen the lesson number 1.2, the thief story. It is about Hari and Anil. हरी हा चोर असतो आणि तो अनिलशी कशी मैत्री करतो व त्याच्या घरी राहायला जातो, त्याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात आणि पुढे काय होतं ते आपण पाहायचं आहे. आणि पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की तो त्याच्या घरी कसा राहायला जातो. आणि जर कोणी हा पार्ट पाहिला नसेल तर तो पहा. आणि आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत. अँड नाव विल सी द नेक्स्ट पार्ट. It was quite pleasant working for Anil. I made tea in the morning and then would take my time buying the day's supply. अनिलसाठी काम करणं खूप आनंदी वाटत होतं. I made the tea in the morning. मी सकाळी चहा बनवला आणि then would take my time buying the day's supply. आणि नंतर मी माझ्या नेहमीच्या दिवसभरामध्ये काही लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यामध्ये वेळ घालवला. युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट ₹1 आणि प्रामुख्याने मी दिवसभरामध्ये ₹1 प्रॉफिट करून घेतलं. आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड. मी विचार केला की त्याला कदाचित माहिती असेल की मी असं दिवसभरामध्ये या वस्तूंमधून पैसे बाजूला ठेवतो, पण त्यानं एवढं मनावर घेतलं नव्हतं. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्स. अनिल कशा ना कशा प्रकारे पैसे जमवत होता. बाय फिट्स अँड स्टार्समध्ये म्हणजे न थांबता थोडं थांबून असं तो पैसे मिळवण्यामध्ये बिझी होता. ही वुड बॉरो 1 वीक अँड लेंड द नेक्स्ट. तो एका आठवड्यात कुणाकडून तर पैसे उसने घ्यायचा आणि पुन्हा ते द्यायचा. लेंड मीन्स देणे. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. आणि तो चेक येण्याची वाट पाहायचा, त्यासाठी काळजीही करत होता. बट ॲज सून ॲज इट अराइव्ड ही वुड गो आउट अँड सेलिब्रेट. पण जेव्हा तो चेक मिळत होता तेव्हा तो बाहेर जायचा आणि सेलिब्रेट करायचा. इट सीम he wrote for magazines a queer way to make a living. आणि तो उचितपणे मॅगझिनसाठी लिहित होता की त्यामधून तो आपल्या जीवन जगू शकेल. One evening he came home with a small bundle of notes saying he had just sold a book to a publisher. एका संध्याकाळी तो घरी आला आणि त्याच्या हातामध्ये पैशाचं बंडल होतं. तो म्हणाला की त्याचं पुस्तक एका प्रकाशकाकडे विकलं गेलं आहे. ॲट नाईट आय सॉ हिम टक द मनी अंडर द मॅट्रेस. आणि त्या रात्री मी त्याला पाहिलं की पैशाच्या नोटा जे बंडल होतं ते दुमडून तो गादीखाली ठेवत होता. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. And apart from cheating on the shopping, I had been working for Anil for almost a month. मला अनिलकडे काम करता करता जवळजवळ 1 महिना होत आला होता आणि शॉपिंगमधून त्याला थोडं मी फसवत होतो आणि त्याच्या पलीकडे मी काही केलं नव्हतं. हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. म्हणजे मी चोरी वगैरे काही केली नव्हती. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग दिस. मला खूप संधी होती चोरी करण्याची, पण मी तसं काही केलं नाही. अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोअर अँड आय कुड कम अँड गो ॲज आय प्लीज. अनिलने मला दरवाजाची चावी दिली होती. मी कधीही घरी येऊ जाऊ शकत होतो. ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. आणि तो खूपच विश्वासू माणूस होता की माझ्या जीवनामध्ये असा माणूस मला भेटलाच नव्हता. अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. आणि म्हणूनच मला त्याला लुबाडणं खूप अवघड वाटत होतं. डिफिकल्ट मीन्स अवघड. इट इज इझी टू रॉब अ ग्रीडी मॅन.
इट इज इझी टू रॉब अ ग्रीडी मॅन. ग्रीडी मीन्स लोभी माणूस. एखाद्या लोभी माणसाला फसवणं किंवा त्याला लुबाडणं खूप सोपं असतं. बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब्ड. कारण त्याला लुबाडणं हे त्याला परवडत असतं. बट इट इज डिफिकल्ट टू रॉब अ केअरलेस मॅन. पण एखाद्या निष्काळजी माणसाला लुबाडणं खूप कठीण असतं. समटाइम्स ही डझंट इवन नोटीस ही हॅड बीन रॉब्ड अँड दॅट्स टेक ऑल द प्लेजर आउट ऑफ वर्क. आणि कदाचित त्याच्या लक्षातही येत नाही की त्याला लुबाडलं गेलं आहे आणि तेच काम करण्यामध्ये त्याच्यामध्ये मजा राहत नाही. वेल, इट्स टाइम आय डिड नॉट रिअल वर्क, आय टोल्ड मायसेल्फ. मी माझ्या मनाला सांगितलं की आता ही खरं काम करण्याची संधी आहे. आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. आणि माझं हे चोरी करण्याचं प्रॅक्टिसही निघून गेलं आहे. अँड इफ आय डोंट टेक द मनी, आणि जर मी पैसे नाही घेतले तर. नाव वी विल सी द नेक्स्ट पेज. इफ आय डोंट टेक द मनी, ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. आफ्टर ऑल, ही डझंट इवन पे मी. जर मी त्याचे पैसे घेतले नाही तर तो मित्रांवर खर्च करणार. आणि तसं बघायला गेलं तर त्याने मला अजून पगारही दिला नाही. अनिल वॉज अस्लीप. अनिल झोपला होता. अ बीम ऑफ मूनलाईट स्टीप ओव्हर द बाल्कनी. मूनची लाईट, चंद्राची किरणं बाल्कनीतून त्याच्या बेडवर आले होते. फेल ऑन द बेड. आय सॅट अप ऑन द फ्लोर कन्सिडरिंग द सिच्युएशन. मी जमिनीवर बसलो. परिस्थितीचा आढावा घेत मी जमिनीवर बसलो होतो. इफ आय टूक द मनी, आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस टू लखनौ. मी जर ते पैसे घेतले तर मी 10:30ची लखनौ एक्सप्रेस पकडू शकतो. स्लिपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट अप टू द बेड. हळूच ब्लँकेटमधून मी बाहेर येत आय क्रेप्ट अप टू द बेड. आणि बेडमधून रांगत आणि वॉज स्लीपिंग पीसफुली. आणि मी त्याच्या अंथरुणाकडे गेलो आणि तो शांतपणे झोपला होता. पीसफुली मीन्स शांतपणे. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाइन्ड. त्याचा चेहरा अगदी क्लिअर होता. थोड्या सुद्धा चेहऱ्यावर खुणा नव्हत्या. अँड आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस. आणि माझ्या चेहऱ्यावर मात्र खूपच असे मार्क्स होते, खुणा होत्या. दो माइन वेर मोस्टली स्केर्स. जणू त्या खुणांमुळे माझ्या चेहऱ्यावर व्रण होते, खुणा दिसत होत्या. माय हँड स्लाइड अंडर द मॅट्रेस. माझा हात गादीखाली सरकला. सर्चिंग फॉर द नोट्स. आणि मी त्या नोटा शोधायला लागलो. वेन आय फाउंड देम. जेव्हा त्या मला मिळाल्या, आय ड्रीव देम आउट विदाउट अ साऊंड. आणि जेव्हा मला ते पैसे मिळाले गादीखाली, तेव्हा मी आवाज न करता ते बाहेर काढले. अनिल साय इन हिज स्लीप. अनिलने झोपेतच आपली दुसऱ्या बाजूला तो वळला. अँड टर्न ऑन हिज साईड. आणि तो माझ्या दिशेला वळला. टुवर्ड्स मी. आय वॉज स्टार्ट अँड क्विकली क्राउड आउट ऑफ द रूम. मी पटकन बाहेर पडलो आणि रूमच्या बाहेर आलो. वेन आय वॉज ऑन द रोड. आणि जेव्हा मी रस्त्यावर आलो, आय बिगेन टू रन. आणि मी धावू लागलो. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट. आणि ते पैसे माझ्या कमरेकडे मी ठेवले होते. वेस्ट मीन्स कमर. हेल्ड देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजमाज. आणि मी ते माझ्या पायजमाच्या नाडीला गुंडाळून ठेवले होते. आय स्लो डाऊन टू अ वॉक अँड काउंटेड द नोट्स. मी थोडं हळूहळू चालू लागलो आणि त्या नोटा मी मोजू लागलो. 600 रुपीज इन 50s. 600 रुपये असे 50-50च्या नोटा होत्या. आय कुड लिव्ह लाईक अँड ऑइल रिच रब फॉर अ वीक ऑर 2. मी एका श्रीमंत माणसासारखं 1 किंवा 2 आठवडे जगू शकलो असतो. वेन आय रीच द स्टेशन, आय डिड नॉट स्टॉप ॲट द तिकीट ऑफिस. मी जेव्हा स्टेशनवर पोचलो तेव्हा मी तिकीट ऑफिसकडे थांबलो नाही. आय हॅड नेवर बॉट अ तिकीट इन माय लाईफ.
माझ्या जीवनामध्ये मी कधीच तिकीट खरेदी केलं नव्हतं. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. आणि मी प्लॅटफॉर्मकडे सरळ गेलो, धाव घेतली. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. लखनौ एक्सप्रेस ही जाण्याच्या मार्गावर होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिकअप स्पीड. ट्रेन आता स्पीड घेणार होती. अँड आय शुड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेज. आणि मला एका कुठल्या तरी डब्यामध्ये उडी मारून बसायचं होतं. बट आय हेजिटेड. पण मी थोडा घुटमळलो. हेजिटेट म्हणजे दचकलो किंवा घुटमळलो. फॉर सम रिझन, काही कारणास्तव मला म्हणजे असं चढता आलं नाही. आय कांट एक्सप्लेन. आणि मी ते एक्सप्लेनही करू शकत नाही, व्यक्तही करू शकत नाही. अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. आणि मी हा सुद्धा चान्स गमावलो. वेन द ट्रेन हॅड गॉन. आणि जेव्हा ती ट्रेन निघून गेली होती, आय फाइंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द डेझर्टेड प्लॅटफॉर्म. आणि जेव्हा ती ट्रेन निघून गेली होती तेव्हा मी एकटाच स्टँडवर, एकटाच अशा ओसाड प्लॅटफॉर्मवर उभा होतो. आय हॅड नो आयडिया वेअर टू स्पेंड द नाईट. मला काहीच कल्पना नव्हती रात्र कुठे घालवायची. आय हॅड नो फ्रेंड्स. मला मित्र नव्हते. बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोस्ट ट्रबल दॅन हेल्प. माझा असा विश्वास होता की मित्र हे जास्त त्रास देणारेच असतात, मदत न करता त्रास देणारेच भेटतात. अँड आय डिड नॉट वॉन्ट टू मेक एनीवन क्युरियस बाय स्टेईंग ॲट वन ऑफ द स्मॉल हॉटेल नियर द स्टेशन. आय डिड नॉट वॉन्ट टू मेक एनीवन क्युरियस. आणि मला कुणालाही असं जाणीव करून द्यायची नव्हती की मी इथे स्टेशनच्या जवळ हॉटेलमध्ये थांबलो आहे. द ओनली पर्सन आय न्यू रिअली वेल वॉज द मॅन आय हॅड ड्रॉप्ड. आणि एकच व्यक्ती होती की मी तिला खूप चांगलं ओळखत होतो. ओनली पर्सन आय न्यू रिअली वेल वॉज द मॅन आय हॅड ड्रॉप्ड. आणि मी ज्या व्यक्तीला ओळखत होतो त्याच व्यक्तीला मी लुबाडलं होतं. लिव्हिंग द स्टेशन आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. आणि या विचारात मी स्टेशनही सोडलं, मागे सोडलं आणि मी हळूहळू चालू लागलो आणि बाजारच्या जवळ आलो, बाजारमधून चालू लागलो. इन माय शॉर्ट करिअर ॲज अ थीफ. आणि ह्या चोरीच्या कारकिर्दीत म्हणजे जो त्याचा व्यवसाय होता त्याच्या ह्या पिरियडमध्ये आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस. आणि त्यांनी एक गोष्ट त्यांना तो शिकला होता की लोकांचे चेहरे वाचणे. वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स. जेव्हा त्यांच्या वस्तू हरवतात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात हे त्यांना वाचायला शिकलं होता. द ग्रीडी मॅन शोड फिअर. एखादा लोभी माणूस काय भीती व्यक्त करतो. द रिच मॅन शोड अँगर. आणि श्रीमंत माणूस त्याची वस्तू हरवली की तो द ग्रीडी मॅन शोड फिअर. द रिच मॅन शोड अँगर. तर लोभी माणूस भीती व्यक्त करतो, भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. तर श्रीमंत माणसाच्या चेहऱ्यावर राग. द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. तर एखादा गरीब माणूस त्याचं काहीतरी हरवलं तर तो स्वीकारतो. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस वेन ही डिस्कवर द थेफ्ट. आणि जेव्हा अनिलला चोरी केलेला जेव्हा समजेल तेव्हा काय होईल तर he would show only a touch of sadness, not for the loss of money, but for the loss of trust. तर त्याच्या चेहऱ्यावर नुसतं दुःख दिसेल. तर कसलं दुःख तर पैसे हरवले म्हणून नसेल तर त्याने विश्वास गमावला म्हणून. ट्रस्ट मीन्स विश्वास. Now we will see the last page. I found myself in the मैदान and sat down on the bench. मी मला एका मैदानकडे आल्याचे पाहिलं आणि मी तिथेच एका बेंचवर बसलो. द नाईट वॉज चिली. ती रात्र थंडगार होती. इट वॉज अर्ली नोव्हेंबर अँड अ लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि ती रात्र थंडगार होती आणि ती नोव्हेंबरची सुरुवात होती आणि पाण्याचे थेंबही येत होते आणि माझी अस्वस्थता खूपच वाढत होती आणि त्याच्यात हे पाण्याचे थेंब आले होते. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेवीली. आणि लगेचच जोराचा पाऊस चालू झाला.
My shirt and pajamas stuck to my skin, and a cold wind blew the rain across my face. माझा शर्ट आणि पायजमा अगदी माझ्या अंगाला चिकटले होते आणि तो थंडगार वारा वारा पावसाचे थेंब किंवा पाऊस माझ्या तोंडावरून अगदी जात होता. I went back to the bazaar and sat down in the shelter of the clock tower. मी पुन्हा मागे बाजारकडे गेलो आणि तिथेच एक घड्याळचा टॉवरकडे आश्रय घेतला. The clock showed midnight. क्लॉकमध्ये मध्यरात्र झाली होती. I felt for the notes. मला त्या नोटांचीच काळजी होती. They were damp from the rain. आणि त्या नोटा चिंब भिजल्या होत्या. अनिल्स मनी, अनिलचे पैसे. In the morning he would probably have given me 2 or 3 rupees to go to the cinema. सकाळी जर त्याने मला सिनेमाला जाण्यासाठी 1-2 रुपये देऊ केले असते, पण आता ते माझ्याकडे सगळेच आहे. But now I had it all. I couldn't cook his meal. मी आता त्याच्यासाठी जेवण करू शकत नव्हतो. Run to the bazaar. बाजारलाही जाऊ शकत नव्हतो. Or learn to write whole sentence anymore. आणि लिहायला वाचायला किंवा पूर्ण वाक्य शिकण्यासाठी काहीच असं करू शकत नव्हतो. I had forgotten about them in the excitement of the theft. मी ते सगळं विसरलो होतो चोरी करण्याच्या आविर्भावात. चोरी करण्याच्या उत्सुकतेमध्ये मी ते सगळं विसरून गेलो होतो. होल सेंटेन्सेस, पूर्ण वाक्य. I knew could one day bring me more than a few hundred rupees. मला माहिती होतं की मी जर ते शिकलो असतो तर एक दिवस 500 पेक्षा जास्त पैसे माझ्याकडे आले असते. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील. चोरी करणं ही एक साधी गोष्ट होती. अँड समटाईम जस्ट ॲज अ सिम्पल टू बी कॉट. आणि काही वेळा पकडलं जाणं ही सुद्धा एक साधी गोष्ट होती. बट टू बी अ रिअली बिग मॅन, पण एक खरा माणूस बनणं, अ क्लेवर अँड अ रिस्पेक्टेड मॅन, एक खरा माणूस बनणं किंवा चांगला माणूस बनणं, चालाक माणूस बनणं, आदरणीय माणूस बनणं वॉज समथिंग एल्स. हे काही वेगळंच होतं. आय शुड गो बॅक टू अनिल. मला अनिलकडे जायला हवं. आय टोल्ड मायसेल्फ. मी माझ्या मनाला सांगितलं. इफ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. आणि फक्त मला कशासाठी जायचं होतं तर फक्त शिकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि लिहिता येण्यासाठी. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस. मी रूमकडे पुन्हा गडबडीने आलो. मनात मात्र नर्वस होतो मी. खूपच दुःख झालं होतं. फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग म्हणजे चोरी करणं आणि ते एखाद्याला न कळता ते परत आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवणं ही खूप गोष्ट मला मनाला लागली होती. आय ओपन द डोअर क्वाइटली. मी दरवाजा अगदी शांतपणे उघडला. देन स्टूड इट इन द डोरवे. तिथेच थोडा वेळ दरवाजाकडे थांबलो. इन क्लाउडेड मूनलाईट. ढगाळ असा चंद्रप्रकाश होता. अनिल वॉज स्टील अस्लीप. अनिल अजूनही झोपला होता. आय क्रेप्ट टू द हेड ऑफ द बेड. मी त्याच्या डोक्याकडे अंथरुणाकडे गेलो. अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. आणि माझ्या हातामध्ये त्या नोटा मी घेतल्या होत्या. आय फेल्ट हिज ब्रीथ ऑन माय हँड. आणि त्याचा श्वास माझ्या हाताला जाणवत होता. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. मी थोडा वेळ थांबलो. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस. आणि नंतर माझ्या हाताला गादीचा किनारा लागला. आय स्लीप्ड अंडर इट विथ द नोट्स. आणि मी त्या नोटा हळूच आतमध्ये सरकवल्या. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. आणि मी दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठलो. अनिलने चहा बनवला होता. ही स्ट्रेचेस आउट हिज हँड टू मी. त्याने माझ्याकडे हात
माझ्याकडे हात पुढे केला. देर वॉज अ 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर. माय हार्ट सँक. आणि त्याच्या हातामध्ये 50 रुपयाची नोट होती आणि माझं मन एकदम धक्क झालं. माय हार्ट सँक. फेल डिप्रेस. माझ्या मनावर एकदम दडपण आलं. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. मला वाटलं की माझी ही चोरी केलेलं त्याच्या लक्षात आले. डिस्कवर्ड म्हणजे उघड पडले. आय मेड सम मनी एस्टरडे, ही एक्सप्लेन. तो म्हणाला की मी काल थोडे पैसे मिळवले. नाव यू विल बी पेड रेग्युलरली. आता तुला नियमित पगार मिळत जाईल. माय स्पिरिट रोज. माय स्पिरिट रोज. मला एक आशा वाटली. बट वेन आय टूक द नोट. पण मी जेव्हा त्या नोटा घेतल्या, आय सॉ इट वॉज स्टील वेट फ्रॉम द नाईट्स रेन. माझ्याकडे मी जेव्हा ती नोट घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या रात्रीच्या पावसामुळे त्या अजूनही नोटा ओल्या होत्या. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस, ही सेड. तो म्हणाला की आज आपण वाक्य लिहायला टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस, ही सेड. आज आपण सेंटेन्सेस लिहायला शिकणार आहोत, असं अनिल म्हणाला. ही न्यू बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. त्याला कळालं होतं कदाचित मी चोरी केल्याचे, पण त्याने तोंडावर किंवा डोळ्यामध्ये कोणतेच भाव दाखवले नाही. आय स्माइल ॲट अनिल इन माय मोस्ट ॲपिलिंग वे. मी नेहमीच्या आकर्षित करण्याच्या पद्धतीने एक स्मित हास्य दिले. अनिलकडे पाहिलं मी. अँड द स्माइल केम बाय इटसेल्फ. आणि नकळत तोही हसला. विदाउट एनी एफर्ट. काहीच प्रयत्न न करता त्याच्या चेहऱ्यावरही हसू आलं. नाव हिअर द लेसन इज ओव्हर. थँक यू फॉर वॉचिंग.